संख्या 7 या आकड्यावर सध्याच्या स्थितीला तुम्ही बघू शकता. टीम पिंपरवाडी सुरुवात इथे कमालची झाली आहे. पुन्हा एकदा सागर सज्ज होतोय. क्लास शॉट, क्लास टायमिंग. या वेळेस चेंडू वन बाउंस सीमा पार. सागरचा ब्लास्ट हा येतोय चौकार. सज्ज होतोय बॅटिंग मार्कवर. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू पॅडवर जाऊन आदळलाय आणि एक चोरटी धाव खात्यामध्ये ऍड होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावर. सो नक्कीच सोमनाथ आले होते पहिल्या ओव्हरची सुरुवात करत असताना. पहिल्या चेंडूवर आला सिंगल. त्यानंतर 2 ब्लास्ट सागरच्या बॅट मधून बघायला मिळतात. नंतर चौथ्या चेंडूवर हा सिंगल येतोय. तब्बल धावा सध्याच्या स्थितीला 12 तुम्ही स्कोर कार्डवर बघू शकता. सुरुवात इथे कमाली झाली आहे टीम पिंपरवाडी संघाची या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एंडवर तुषार सज्ज होतोय. टाइम केलं. देखना फटका इथे लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळला गेलाय. एक धाव कंप्लीट होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावर. नक्कीच कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाज सोमनाथचं या ओव्हरमध्ये. विचार केला आतापर्यंत 5 चेंडू हाताळले त्या गोलंदाजानं. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर हा षटकार आला होता, तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि चौथ्या आणि 5व्या चेंडूवर सिंगल येतोय. सो नक्कीच 13 धावा यावेळेस स्कोर कार्डवर ऍड असताना सागर फलंदाज यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर येतोय. आतापर्यंत तब्बल 11 धावांवर हा फलंदाज नॉट आउट खेळतोय. यावेळेस सज्ज होतोय शेवटचा चेंडू. हा इथे तोफा होता, कबूल केला. लॉंगेस्ट बिगेस्ट षटकार शेवटचा चेंडूवर सागरचा ब्लास्ट हा येतो षटकार. सो नक्कीच 19 धावा पहिल्या ओव्हरमध्ये कुटण्यामध्ये यश आलाय आणि स्पेशली त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा. सागर इथे कमालीची फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. नक्कीच नंबर दुसरा ओव्हरला इथे सुरुवात होती. या कैलास नंबर दुसरी ओव्हरची सुरुवात करतील. तुषार सज्ज होतोय. पहिला चेंडू कमालीचा पडल्यानंतर चेंडू बाहेर जातोय. पंचांचा सिग्नल येतो, इट इज व्हाईट बॉल. तोपर्यंत एक धाव खात्यामध्ये ऍड होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावर. नक्कीच 20 धावा तुम्ही स्कोर कार्डवर बघू शकता. पहिल्या ओव्हरमध्ये चांगला समाचार घेतलाय गोलंदाज सोमनाथचा. यावेळेस कैलास येत आहेत. आउट स्विंगरचा बादशाह या नावाने ओळख. टाइम केलं. कमालीचा शॉट इथे बघायला मिळतोय. चेंडू जातोय फ्लॅट षटकार. नक्कीच चेंडू हवे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येत आहेत पण इथे कॅच कॅरी झाला नाहीये. नक्कीच 2 धावा इथे कंप्लीट होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 या आकड्यावर.
यावेळेस रणनीतीमध्ये काहीतरी बदलाव बघायला मिळतो. नक्कीच ज्यावेळेस बॅटिंगसाठी हे दोन ओपनर्स गेले होते त्यावेळेस विचार असंच होता की सुरुवात इथे धडाकेधार झाली पाहिजे आणि ते काम इथे करत असताना फलंदाज तुषार आणि सागर यावेळेस कमालीची बॅटिंग करतोय. प्रत्येक गोलंदाजावर दोन फलंदाज यावेळेस हावी होत असताना काय कमालीची बॅटिंग होत असताना टीम पिंपरवाडी संघाकडून या मॅचमध्ये. सो नक्कीच यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर तुम्ही तुषारला बघू शकता. कमालची बॅटिंग आतापर्यंत केली आहे. सफल झाले यावेळेस. चांगला चेंडू हाताळण्यात आलाय. कॅच नक्कीच होतोय आणि नक्कीच इथे कॅच कलेक्ट झालाय. विकेटचं पतन पहिला गडी बाद होतं टीम पिंपरवाडी संघाचा. यावेळेस तुषारला परतावं लागतंय. बिग विकेट, बिग लॉस. कार्डवर 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असताना या ओव्हर मधला थोडेसे मागणे साबित ठरतात. यावेळेस कैलास एक विकेट नक्कीच मिळवलाय. तुषारला परतावं लागलाय पण तुषार आपलं काम करून यावेळेस पेमेंटकडे येत असताना चांगला चेंडू. नक्कीच क्लास डिलिव्हरी ते बघायला मिळते. पडल्यानंतर चेंडू बाहेर जातोय आणि यावेळेस सागरला बांधून ठेवलंय. नक्कीच आतापर्यंत विचार केला सागरचा तर 17 धावांवर हा फलंदाज नॉट आउट खेळतो. 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीनं इथे कमालीची बॅटिंग बघायला मिळते. यावेळेस देखना चेंडू. नक्कीच पुन्हा एकदा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय. नक्कीच विकेटचं पतन होतंय. पंच डिसिजन कळवायचं. नक्कीच विकेट जातीय. नक्कीच यावेळेस सागरला परतावा लागताय. एक मोठा मासा यावेळेस गळायला लागलाय. विचार केला तर आतापर्यंत कमालीची बॅटिंग करत असताना 17 धावांवर नॉट आउट खेळत होता. यावेळेस विकेटचं पतन झालं. बॅटचा एज घेऊन चेंडू एसटी रक्षेच्या हातामध्ये ट्रॅव्हल झाला. एक चांगला झेल इथे टिपला गेलाय. कोणत्याही प्रकारचा इथे सो नवीन फलंदाज या वेळेस बालू येत आहेत स्ट्रायकिंग एंडवर. या फलंदाजाचा विचार केला तर कमालीची बॅटिंग करू शकतो आपल्या संघासाठी. मागच्या मॅचचा विचार केला तर बॅटिंग चांगली केली होती. यावेळेस एक मोठी जबाबदारी कारण क्वालिफाईड राऊंडचा हा मॅच जिंकणारी टीम टॉप 4 मध्ये एंटर करते. सो यावेळेस फलंदाज सज्ज होतोय. बाळू यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर सज्ज होत असताना इथे कमबॅक केलंय गोलंदाज कैलासनं या ओव्हरमध्ये. सफल झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तब्बल 1 धाव
नक्कीच होती मिळते. ओव्हरची ते सांगता झाली आहे. नंबर दुसरा ओव्हर इथे संपलाय. टीम त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव. चौथ्या चेंडूवर इथे विकेट मिळवली. त्यानंतर एक डॉट, त्यानंतर एक विकेट आणि सिंगल येतो शेवटच्या चेंडूवर. सो नक्कीच संजू येत आहे त्यावेळेस. सो नक्कीच संजू येतात. तिसरी ओव्हरची सुरुवात होईल. रायडम राऊंड द विकेट. स्ट्रायकिंग एंडवर सज्ज असेल फलंदाज बालू. पहिला चेंडू इथे, पहिला चेंडू कमानीचा खेळला गेलाय. पहिल्या चेंडूवर इथे विकेट मिळते. बालूला यावेळेस परतावं लागतंय. हाताळत असताना यावेळेस बालूची विकेट घेण्यामध्ये यश मिळतंय गोलंदाज संजूला. नवीन फलंदाज इंटर होतोय मैदानाच्या आत. यावेळेस ओमकार नॉन स्ट्रायकिंग सज्ज असेल. दोन नवीन फलंदाज यावेळेस क्रीजवर तैनात असताना आतापर्यंत तुम्ही स्कोरबोर्ड बघू शकता. 29 धावा. अक्षय यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर ट्रॅव्हल झालाय. पंचांचा सिग्नल येतोय. इट इज वाईट बॉल. एक धाव खात्यामध्ये ऍड होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 या आकड्यावर. नक्कीच 30 धावा यावेळेस तुम्ही स्कोर कार्डवर बघू शकता. पहिल्या चेंडूवर बालूला परतल्यानंतर यावेळेस ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू हाताला गोलंदाज संजूनं आणि वाईट बॉल येतोय. नक्कीच 30 धावा. पुन्हा एकदा अक्षय सज्ज होतोय. संजू तयार. संजूचा हा बॉल उडवलाय. चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतात आणि यावेळेस अक्षयला परतावं लागतंय. विकेटचं पतन. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज सज्ज असेल. त्याचबरोबर स्ट्रायकिंग एंडवर ओमकार सज्ज. पहिला चेंडू खेळत असताना या मॅच मध्ये सज्ज होतोय. आहा इथे देखना चेंडू.
नक्कीच क्लास डिलिव्हरी, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल इथे संपर्क झाला नाहीये. चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये ट्रॅव्हल झाला आणि हा चेंडू निर्धाव येतोय. सो नक्कीच 30 धावा आतापर्यंत तुम्ही स्कोर कार्डवर बघू शकता. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असताना तिसऱ्या ओव्हर मधला 3 चेंडू सॉरी इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रनआउट चान्स इथे बनलाय आणि सेफली फील्डर क्रीजवर पोहोचले. यावेळेस नक्कीच फेकीसाठी झाली असती तर विकेटचं पतन तर नक्की झालं असतं. एक धाव खात्यामध्ये ऍड होत असताना धावसंख्या 31 या आकड्यावर जाऊन पोहोचली. ओव्हरचा विचार केला, पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर एक वाईट चेंडू हाताळला होता, त्यानंतर एक विकेट आली, तिसरा डॉट आणि चौथा चेंडूवर सिंगल येतोय. म्हणजे अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना यावेळेस कमबॅक केलंय टीम मेचकरवाडी संघाने या मॅच मध्ये. नक्कीच सुरुवातीत एक दमदार केली होती. फलंदाज तुषार आणि सागर ज्या वेळेस क्रीजवर होते त्यावेळेस मोठे फटके ते नक्कीच बघायला मिळाले. त्यानंतर या दोघांना तंबूमध्ये परतल्यानंतर पूर्णपणे बांधून ठेवलं फलंदाजाला, अक्षयला बाद केलं. त्यानंतर बाबू सुद्धा सस्त्यामध्ये परतले आणि आतापर्यंत विचार केला तर 31 धावा स्कोर कार्डवर जमा असतील. सो नक्कीच पुढील चेंडू फलंदाज सज्ज होतोय. देखना डिलिव्हरी, नक्कीच क्लास चेंडू हाताळण्यात आलाय. पडल्यानंतर चेंडू बाहेर जातोय आणि यावेळेस पहिल्या चेंडूवर बांधून ठेवलं फलंदाज राहुलला. नक्कीच राहुलचा विचार केला, पहिला चेंडू खेळत असताना इम्प्रेस केलं यावेळेस गोलंदाज संजूनं. पुन्हा एकदा राहुल सज्ज होतोय. इथे मोठा फटका, खेळाडू फंबल झालेत, रनआउटचा चान्स इथे बनलाय फेकीसाठी आणि इथे गडी बाद, विकेटचं पतन. त्याच्या नावाची हा 31 धावा, 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. शरद येतात यावेळेस नंबर 4थी ओव्हरची सुरुवात, रायडा मोर द विकेट. शरदचा हा बॉल, कमालीचा शॉट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. यावेळेस आदिनाथच्या बॅट मधून हा षटकार येतोय. स्वराज्यासाठी लढले नक्कीच पहिल्या चेंडूवर षटकार, शॉट ऑन पूल. यावेळेस चांगला फटका, चेंडू यावेळेस गॅप मध्ये जातोय, फिल्डर तिथे आहे तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होतील. सो नक्कीच धावसंख्या सध्याच्या स्थितीला तुम्ही 39 धावा स्कोर कार्डवर बघू शकता. यावेळेस सोमनाथ, नक्कीच आदिनाथ यावेळेस कमालीची बॅटिंग करतो आपल्या संघासाठी. नंबर 7 वर आला होता फलंदाजीसाठी आणि यावेळेस समजा कामगिरी ते चांगली पार पाडतोय. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज झालाय. इथे देखना फटका, मागे खेळाडू आहे, कमालीचा कॅच इथे फिनिश झालाय आणि छोटीशी पारी यावेळेस समाप्त होत असताना फलंदाज आदिनाथची विकेटचं पतन झालं.
नक्कीच एक छोटी अनमोल पारी खेळत असताना फलंदाज अधिरातला इथे परतावं लागलं. तब्बल 8 धावेचं योगदान यावेळेस ओमकार चा मोठा फटका व्यासपीठाला सलामी देतोय. हा येतोय षटकार. सो नक्कीच ओमकार यावेळेस कमालीची बॅटिंग करतोय. स्टेप आउट यावेळेस एक ना फटका. लॉंग ऑफ रिजन मध्ये 2 धावेची मागणी इथे केली गेली. थ्रो फेकी नक्कीच कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजाच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता यावेळेस 2 धावा घेण्यामध्ये यश मिळतंय. स्पेशली ज्या वेळेस तुम्ही 2 धावा घेत असता त्यावेळेस भरोसा आणि कॉलिंग खूप महत्वाची असते. आणि यावेळेस या 2 गोष्टी या 2 फलंदाजांमध्ये दिसल्या आणि तब्बल 2 धावा चित्त्याच्या चपलाईने घेण्यामध्ये यश आलंय. शेवटचा चेंडू असेल पहिल्या सत्रातला. 47 धावा आतापर्यंत कुटण्यामध्ये यश आलाय पिंपरवाडी संघाला. नक्कीच कमालीची बॅटिंग सुरुवात इथे तुषार आणि सागरने कमालीची केली होती. त्यानंतर इथे अंत सुद्धा चांगला होतोय. नक्कीच फलंदाजच्या पाऊट यावेळेस नक्कीच डॉट चेंडू येतोय. पहिला सत्र इथे संपलाय. तब्बल 47 धावा कुटण्यामध्ये यश आलं. टीम पिंपरवाडी संघाला जिंकण्यासाठी मेचकरवाडी संघासमोर 48 धावांचं टार्गेट असेल. ओमकार ओमकार तुम्ही आयडी जमा करा इथे. ओमकार ओमकार तुमचा आयडी जमा करा इथे. प्रूफ प्रूफ दाखवा तुम्ही.
ओव्हरचे जर आयडी नाही आले तर 10 रनची पेनल्टी मिळेल. आयडी आणणं मॅच संपेपर्यंत तुमचं काम आहे. आयडी नाही आले, तुम्ही जरी एक गावचे असाल, आयडी नाही आले तुमचे म्हणजे म्हणजे समोरच्या टीमला 39 धावा जरी केल्या आणि ऑब्जेक्शन सक्सेस झालं तर ती विन होऊ शकते. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नोंद घ्या. जिंकण्यासाठी टार्गेट आहे 28 धावांचं आणि ऑब्जेक्शन अशा प्रकारे आहे. आपण जर आयडी उपलब्ध करून दिला नाही तर वेळ बघितली जाणार नाही मॅच संपेपर्यंत. कर्णधार नोंद घ्या. क्षेत्ररक्षण करणारा क्षेत्ररक्षण करणाऱ्या फिल्डिंग टीमने नोंद घ्या. जर आपले आयडी मॅच संपेपर्यंत आले नाही तर जबाबदार आपली असेल. मॅच संपेपर्यंत आयडी आणायची जबाबदारी आपली. मॅच झाली आणि 5 मिनिटात जर आपले आयडी आले नाही व्हॉट्सअपला तर ती आपली जबाबदारी. तोपर्यंत त्यांना 39 रनांचं टार्गेट असेल. मूळ टार्गेट आहे 48 रनांचं. आयडी जर सक्सेस झाले तर 48 रन. आयडी जर तुमचे आले नाहीत तर 39 रनांचं टार्गेट. सो नक्कीच सेकंड सत्राला इथे सुरुवात होतीये. ओपनिंग जोडी मैदानात दाखल झाली. रोहिदास आणि संजू असतील. पहिली ओव्हरची सुरुवात यावेळेस करत असताना गोलंदाज पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न. लो फुल टॉस जो होता चांगल्यारीत्या खेळून काढलाय आणि एक धाव खात्यामध्ये ऍड होत असताना अकाउंट ओपन झालं टीम मेचकरवाडी संघाचं या मॅच मध्ये. सो नक्कीच तुषार यावेळेस येत असताना पहिला चेंडूवर सिंगल आलाय. स्ट्राईक इथे रोटेट झाली आहे. सोनू यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर सज्ज असेल. संजू असेल सॉरी संजू येते त्यावेळेस स्ट्रायकिंग एंडवर. एक धाव. दोन्ही संघाचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. कमिटीला तुम्ही सहकार्य केल्याबद्दल दोन्ही संघाचं खूप खूप स्वागत. सो नक्कीच पुढील चेंडू यावेळेस क्लास देखना फटका कमालीचा शॉट इथे बघायला मिळतो. यावेळेस पहिला चेंडू खेळत असताना संजूने हा लगावलाय हा चौकार. चेंडूवर एक धाव पूर्ण केली गेली. दुसरा चेंडू निश्चितच अतिरिक्त स्क्वेअर चेंडू असेल. त्या चेंडूवर चांगला फटका खेळला झाला. स्क्वेअर लेगला गेलेला हा निश्चितच चौकार येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 5 या घरामध्ये. आणि तिसरा चेंडू पाहूया. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने लक्षात द्यायचे. वेळेचं सहकार्य करायचं. वी आर सेव्हिंग टाइम प्लीज डोंट वेस्ट बिकॉज टाइम अँड टाइड वेट फॉर नन. वेळ कोणासाठी थांबत नाही. आपण वेळेचं सहकार्य करायचं आम्हाला. या षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा एक स्वेरदाचा चेंडू. क्षेत्ररक्षक जातोय तो मध्ये. पाहूया फाईन लेगला जातोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय की नाही ते पाहूया. आणि बहुतांची रनिंग बिटवीन द विकेट धावसंख्या वाढते. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती ती पाहूया 8 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडूवर एक धाव. दुसऱ्या चेंडूवर निश्चितच चौकाराला. तिसऱ्या चेंडूवर 3 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या धावसंख्येवर. बिन गडी बाद 8 अशी धावसंख्या असेल. काय नाव आहे तुमच्या
मेचकरवाडी या संघाने निश्चितच चांगलं प्रदर्शन केलं गोलंदाजीमध्ये, काय गडी बाद केले समोरच्या टीमचे आणि आता मात्र फलंदाजी करताना सुद्धा चांगली फलंदाजी केली जाते. मेचकरवाडी संघ आपल्या गावाला, आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी, आपल्या गावाचं नाव जपण्यासाठी इथपर्यंत येऊन ठेपला आणि निश्चितच हे चांगलं प्रदर्शन केलं मेचकरवाडी या संघाने. दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी करतायत. पहिल्या चेंडूवर एक धाव पूर्ण करणारा हा फलंदाज आता फलंदाजीसाठी येत आहेत. या षटकातील चौथा चेंडू निश्चितच चांगला चेंडू आणि पंचांचा इशारा वाईड वाईड आणि पंचांची हुज्जत घालायची नाही, नोंद घ्यायची, कृपया नोंद घ्यायची, पंचांची हुज्जत घ्यायची नाही. फलंदाज जर शफल झाला तरी वाईड पहिलीच आहे, फलंदाज शफल जरी झाला तरी वाईड पहिलीच आहे. पंचांची कुठल्याही प्रकारची हुज्जत घालायची नाहीये, पहिलीच वाईड आहे. फलंदाज शफल झाला तरी पहिलीच वाईड आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षकाला आणि यष्टीरक्षकाला विनंती असेल आपण वेळेचं सहकार्य करायचं आहे. फलंदाज कितीही सफल झाला तरी पहिलीच वाईड आहे आणि सर्वांसाठी नियम सारखे आहेत. कोरावलेकर चषक 2021 मध्ये हा जरी पर्व पहिला असेल तरी अनुभव खूप चांगला आहे. पंचांचा अचूकता आणि पारदर्शकता सर्व टीमसाठी एकच निर्णय असेल, जो निर्णय तुम्हाला तोच निर्णय समोरच्या टीमला होता आणि निश्चितच हा वाईड चेंडू घोषित केला जाईल. धावसंख्या होते ती 9. पुन्हा एकदा फलंदाज तयार, क्षेत्ररक्षक येतोय निश्चितच आपल्या जागेवर आणि गोलंदाज तयार गोलंदाजीसाठी. निश्चितच चांगला चेंडू, पहिली धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न ते चौकार येतोय. धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 12. कॅरी ऑन डीजे. खुल्यावर चप्प्याचा चेंडू टाकला गेला होता, दुसऱ्या चेंडूवर चौकार आला, तिसऱ्या चेंडूवर 3 धावा, चौथा चेंडू वाईड आणि चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा एक चौकार आणि निश्चितच या षटकामध्ये धावसंख्या होती ती 13. धावसंख्या 13 आणि पाहूया बिनबाद 13 अशी धावसंख्या होते. या षटकातील पुढील चेंडू प्रगतीपथावर पहिलं षटक निश्चितच महागडं ठरलं जातं या संघाला. पिंपलवाडी संघाला निश्चितच महागडं षटक इथे मानलं जातंय. पिंपलवाडी संघाकडनं पहिल्या चेंडूवर निश्चितच एक चांगला पुढील चेंडू. आता मात्र हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर, तोपर्यंत पहिली धाव पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षक येण्याआधी दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि निश्चितच या 4 धावा. कॅरी ऑन डीजे. टप्प्याचा टाकला गेला, त्यावर एक धाव आली, दुसऱ्या चेंडूवर चौकार आला, धावसंख्या झाली ती 5. तिसऱ्या चेंडूवर 3 धावा आल्या, धावसंख्या झाल्या 8. चौथ्या चेंडूवर वाईट, धावसंख्या 9. पाचवा चेंडू चौकार, धावसंख्या 13 आणि 6वा चेंडू सुद्धा चौकार, धावसंख्या 17 आणि शेवटचा चेंडू शिल्लक. गोलंदाजी मात्र निश्चितच खराब ठरली जाते आणि पाहूया 17 या धावसंख्येवर खेळत आहे. पुढील चेंडू पाहूया पिंपलवाडी या संघाकडनं. गोलंदाज आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल घडवण्याचा प्रयत्न करतायत, पाहूया, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या जागेवर. शेवटचा चेंडू या इनिंग मधील पहिल्या षटकातील. आता मात्र निश्चितच बॅटची इनर एज होते आणि आतली कडा निश्चितच भाग्यशाली ठरते. धावसंख्या वाढते, 1 चेंडू, धावसंख्या 18. कॅरी ऑन डीजे. पहिलं षटक ज्या 2 खेळाडूंवर ऑब्जेक्शन आहे त्या खेळाडूंना गोलंदाजी करता येणार नाही, संघाने नोंद घ्यायची आहे. फलंदाजी केली आहे ठीक आहे, परंतु आता ऑब्जेक्शन अजून तुमचा ओव्हररूल झालेला नाही, त्यामुळे तो गोलंदाजी करू शकत नाही, कारण तुम्ही आयडिया अजून त्यांचे दिलेले नाहीयेत. ठीक आहे, मग आता बॉलिंग नाही करून देत ना त्यांना. दुसरं षटक सांघिक, दुसरं वैयक्तिक, दुसरं षटक. पहिला चेंडू निश्चितच ऑफ साईडला कट केला, पॉइंटच्या डीप पॉइंट मधला फिल्डर येतोय. क्षेत्ररक्षण मात्र बॅटिंग मात्र चांगली केली या फलंदाजानं. आता क्षेत्ररक्षण चांगलं करते, धावसंख्या वाढते 1 चेंडू, धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 19.
पहिला चेंडू एक धाव पूर्ण, धावसंख्या 19. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज तयार गोलंदाजीसाठी आणि शफल झालेले बॅट्समॅन निश्चित चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो. अपयश येते आणि रनआउटची संधी येते. पाहूया गच्चाल क्षेत्ररक्षण येते, एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जातोय का नाही ते पाहूया. 2 धावा पूर्ण. गच्चाल क्षेत्ररक्षण धावसंख्या होती ती 21 या धावसंख्येवर खेळतोय. निश्चितच मेचकरवाडी संघाचं जितकं कौतुक करावं तितकं थोडंच. समोरचा संघ जरी बलाढ्य असला तरी आम्ही हार मानणार नाही, कारण प्रयत्न करून हारला तरी चालेल, परंतु प्रयत्न करणं सोडलं म्हणजे चुकीचं आहे. निश्चितच पुढील चेंडू आता मात्र निश्चितच सफल होऊन हा चेंडू जातोय. पंचांचा इशारा येतोय कॅरी ऑन डीजे. निश्चितच फलंदाजी निश्चितच गोलंदाजी जितकी चांगली तितकीच चांगली फलंदाजी या मेचकरवाडी संघाची. 25 धावसंख्या झालेली आहे. 3 चेंडू झालेले आहेत. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू आता टाकला गेला, त्यावर चौकार आला. पहिला चेंडू निश्चितच चांगला टाकला गेला, पॉईंटच्या दिशेने वळवला गेला, त्यावर एक धाव आली, धावसंख्या वाढली गेली. तदनंतर मात्र एक चांगला फटका चुकीचा फटका होता, त्यामुळे गच्चाल क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा आल्या. तिसऱ्या चेंडूवर चौकार, धावसंख्या 25. बिनबाद पुढील चेंडू, चौथा चेंडू या षटकातील. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न आणि पॉइंटच्या वरून कव्हरच्या वरून जातोय हा कॅरी ऑन डीजे. आव्हान खूप जरी अवघड असलं तरी प्रयत्न सोडले नाहीत. कोशिश करने वालों की जैसे लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मुकद्दर मिले ना मिले, मंजिल मिले ना मिले, ये मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश ही ना करें ये गलत बात है. निश्चितच चांगली धावसंख्या. पुन्हा एकदा पाहूया रिव्हर्सवरती निश्चित अपयश आलेल्या स्विचिटचा फटका अपयशी, परंतु एक धाव पूर्ण. गच्चाल क्षेत्ररक्षण 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण. काय अजब रनिंग आहे. जितकं कष्ट घेताय, जितकी मेहनत घेताय, तितकं श्रम, जितकं यश येतं या फलंदाजांना फलंदाजीमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 या धावसंख्येवर. बिनबाद 31 अशी धावसंख्या पहिल्या चेंडूवर. निश्चितच पाहूया पुढील चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा स्टेप आउट करून आणि हा इथे पहिला झटका भेटतो 31 या धावसंख्येवर कॅरी ऑन डीजे. पहिल्या चेंडूवर एक धाव आली होती, पॉइंटच्या दिशेने चेंडू टोळवला गेला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर निश्चितच 1-2 धावा आल्या होत्या, एक अपयशी फटका खेळला गेला होता. तदनंतर मात्र तिसऱ्या चेंडूवर एक चौकार आला होता. चौथा चेंडू क्षेत्ररक्षण झालं होतं, 2 धावा आल्या होत्या. 5व्या चेंडूवर निश्चितच पुन्हा एकदा एक चौकार आला होता आणि 6व्या चेंडूवर निश्चितच गडी बाद होते. पाहूया आता धावसंख्या झालेली आहे ती 31. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. गोलंदाज येतोय, गोलंदाजचं नाव आहे सोनू. 12 चेंडू 17 धावांची गरज. गोलंदाज आहे सोनू आणि 8.50च्या सरासरीने जायचं या संघाला. म्हणजे सरासरी खूप कमी असेल. 6 चेंडू आणि 8 धावांच्या गतीने जरी जायचं असलं, कंपल्सरी चेसिंग असेल. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. आणि वादग्रस्त 2 प्लेयर आहेत पिंपलवाडी या संघाकडे. पुन्हा एकदा त्यांना विनंती असेल, यापुढे तुम्हाला मुरबाड तालुक्यामध्ये जर खेळायला यायचं असेल तर कृपया आपण वादग्रस्त प्लेयर आणून नयेत. आपण चांगलं आहेत, आदर्श म्हणून यायचं आहे आपली टीम घेऊन. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील आणि रिव्हर्स अटेम्प्ट अपयशी ठरतोय. एक फुल टॉस चेंडू हुकला जातोय. जोपर्यंत येतो एक चली तो आबादी वरना बर्बादी ऐसी तलवार है ये. जैसे कि इस गेंद पे एक अच्छा बड़े रन आ सकते थे निश्चित रूप से, लेकिन कोशिश तो नहीं की गई. पाहूया दुसरा चेंडू तिसऱ्या षटकातील. आता 11 चेंडू आणि 17 धावांचं आव्हान आहे. धावसंख्या झाली ती 31. दुसरा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येण्याआधी एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय का पाहूया आणि गडी बाद.
वीरा तुझा भगत तर मग 7 धावांत सुद्धा विजय होऊ शकतो हा संघ 10 चेंडूंमध्ये. आता मात्र कुठेतरी ऑब्जेक्शन जर ओव्हररूल झाला नाही तर मेचकरवाडी संघ इथे सक्सेस होऊ शकतो आणि निश्चितच पॅनलाइज केलेला जो संघ असेल तो पिंपलवाडी संघ असेल ज्यांचं आयडी मात्र पूर्ण नाही आहेत आणि 2 खेळाडूंवर ऑब्जेक्शन आलेले ज्यांनी फलंदाजी केलेली आहे. मेचकरवाडी संघ निश्चितच आता इथे पुन्हा एकदा संकटामध्ये सापडतोय. आता मात्र उर्वरित जे चेंडू आहेत त्या चेंडूंमध्ये 17 धावांचं आव्हान आहे. पुढील चेंडू फलंदाज तयार. निश्चितच चांगला चेंडू चांगला फटका पहिली धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय. धाव पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण धावसंख्या वाढते 2 चेंडू पण धावसंख्या 33. पहिला चेंडू फुलटॉस होता त्याचा फायदा उचलला गेला नाही. स्विच हिट खेळायचा प्रयत्न अपयशी ठरला. दुसऱ्या चेंडूवर गडी बाद झाला. तिसऱ्या चेंडूवर 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. निश्चितच पहिल्या चेंडूवर एक मेजवानी दिली होती तोफा दिला होता. तोफा मात्र कबूल केला नाही कारण फलंदाजाने 3D बघितला नव्हता त्यामुळे तोफा कबूल झाला नाहीये आणि आता मात्र धावसंख्या होती ती 33. पुढील चेंडू पाहूया. गोलंदाज तयार. आता मात्र एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा पाहूया काय येतो आणि इथे गडी निश्चितच बाद. कॅरी ऑन डीजे. धावसंख्या होती ती 33. धावसंख्या होती ती 33 आणि 39 धावा जर केल्या तर ऑब्जेक्शन मध्ये हा मेचकरवाडी संघ विजय होऊ शकतं आणि जर निश्चितच आयडी आले तर संपूर्ण 48 धावा कराव्या लागतील. धावसंख्या 33 झालेत. पाहूया पुढील चेंडू. शेवटचे किती चेंडू 2 चेंडू शिल्लक आहेत ना या षटकातील 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 33. पुन्हा एकदा एक पॉइंटच्या वरून मारलेला हा चेंडू आणि हा गडी बाद. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 33. सात चेंडू आणि 15 धावांची गरज. तू दिमाग पडलाय का एवढा बाहेर बॉल तरी मारायचा धावसंख्या झालेली ती 33. पाहूया आता काय करतोय नवीन फलंदाज. निश्चितच चांगला फटका. एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय. धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय का पाहूया आणि 2 धावा निश्चितच पूर्ण. धावसंख्या होती ती 35. कॅरी ऑन डीजे.
वेळेचं सहकार्य करा. चला पिंपलवाडी संघ क्षेत्ररक्षण तात्काळ लावून घ्या. शेवटचं षटक वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक कोण घेऊन येतोय पाहूया. सहा चेंडू आणि 13 धावांची गरज. गोलंदाजाचं नाव काय? बाळू. चला मिस्टर बाळू, निश्चितच चांगलं नाव आहे. बाळू सर आलेले आहेत गोलंदाजीला. 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. पहिला चेंडू मोठा फटका. पहिली धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय का पाहूया. पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय का पाहूया आणि 2 धावा पूर्ण. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती धावसंख्या 37. धावसंख्या झाली ती 37. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. धावसंख्या झाली ती 37 आणि पुढील चेंडू पाहूया. पाहूया पुढील चेंडू आणि निश्चितच 4 धावा. धावसंख्या होते ती 41 आणि निश्चितच जर ऑब्जेक्शन सक्सेसफुल झाला तर मेचकरवाडी संघ इथे विजयी झालेलाच आहे. आता धावसंख्या झाली ती 41. पुढील 4 चेंडू शिल्लक. आता मात्र निश्चितच मोठा फटका. पहिली धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिली धाव पूर्ण आणि पाहूया दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय का नाही. निश्चितच 1 धाव पूर्ण. धावसंख्या होती ती 42. अजूनही 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 42. आता फक्त 6 धावांची गरज आणि जरी एक आयडी नाही आला तरी 1 रन मध्ये विन होऊ शकतात. धावसंख्या झाली ती 42. अजूनही 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 42. 42 अशी धावसंख्या. 3 चेंडू शिल्लक. नाही रे 4 धावसंख्या झाली ती 43. आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 2 आणि धावा पाहिजेत आहेत 5. तसं पाहिलं तर मेचकरवाडी संघ विजयी झालेलाच आहे कारण 2 आयडीचा प्रॉब्लेम होता. जरी एक आयडी नाही आला तरीही ऑब्जेक्शन सक्सेस होऊ शकतं आणि 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. धावसंख्या 43. निश्चितच मोठा फटका आणि निश्चितच येथे हा चौकार. धावसंख्या 47. आता 1 चेंडू आणि 1 धावाची गरज. धावसंख्या 47. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. 1 चेंडू आणि 1च धावेची गरज आहे. निश्चितच चांगला खेळ केला इथे मेचकरवाडी संघानं. 1 चेंडू 1 धावेची गरज आहे आणि निश्चितच जरी आयडी नसतील ऑब्जेक्शन असेल तरी आपण सत्य खेळायचं आणि आपण सत्यामध्ये खेळून जिंकू शकतो असं दाखवलं मेचकरवाडी संघाने. हा सामना टाय केलेला आहे आणि मेचकरवाडी संघ इथे निश्चितच क्वालिफायला पोहोचलेला आहे. 1 चेंडू 1 धावेची गरज आहे आणि पाहू चांगला फटका येथे
जिंकलेल्या संघाचा हार्दिक स्वागत. म्हणतात ना की सत्याचा नेहमी विजय होतो आणि निश्चितच इथे सत्याचा विजय झालेला आहे असं मेस्करवाडी संघाने दाखवलेलं आहे. तरी पिंपलवाडी संघाने चांगला खेळ केला, त्यांचंही निश्चितच स्वागत असेल. यानंतर पिंपलवाडी संघाला एक विशेष सूचना असेल, नेहमी आपले सर्व आयडी घेऊन येत जा, आपल्याला विनंती असेल. चला पुढील सामना सुरू करायचा आहे.